हा चेहऱ्यावरचा आनंद हा हाच पाहिजे आपल्याला. बरोबर. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले मंडळीनो, सगळ्यांना सुप्रभात. आणि आजचा दिवस जाम स्पेशल आहे. आणि तो का स्पेशल आहे आता तुम्ही टायटलमध्ये वाचलेलाच असणार आहे. तर हा मंडळीनो, हा खरा आहे की एवढे दिवस ठरवलेली गोष्ट आपण आज करणार आहे. त्यासाठी आज निघाला. आता मी कामावर निघाला आहे नेहमीप्रमाणे. तर आता कामावर जाऊ. कामावरनं दुपारी लवकर सुटू आणि मग जाणार आहे तिकडे आपण. तर खूप एक्साइटेड आहे, खूप आनंदी आहे यार. म्हणजे तुम्हाला सांगता, कामाला लागलो तेव्हा आपण एस टीनं सुरुवात केलेली. त्याच्यानंतर मग सचिन दादांचा मेसेज आला, मग दादाची चांगली सोय झाली. आणि पण काय व्हायचं की दादाचा कधी कधी टायमिंग बदलायचा. घरात त्यांना कधी कधी रातची शिफ्ट असेल लवकर तर लवकर उठायला लागायचा. म्हणून गाडीचा विचार चालू होता पण जमत नव्हता. तर फायनली आता तो विचार झालेला आहे आणि फिक्स झालेला आहे. तर अंकुश दादा आणि मी दोघांनी मिळून जोर केलेला आहे. तर आता ह्याची स्टोरी अशी आहे की गाडी घेण्यासाठी मी सुरुवात 2024मध्ये त्या शोरूमला गेलो होतो. त्याच्यानंतर म्हणजे तेव्हा TVS ज्युपिटरसाठीच गेलो होतो. ते काय तेव्हा मला जमलं नाही. त्याच्यानंतर खातू मसाल्यामध्ये लागलो कामाला. तेव्हा लगेच दुसऱ्या दिवशी अंकुश आणि मी गेलो होतो. तेव्हा इलेक्ट्रिकसाठी चौकशी केलेली, ते पण आम्हाला जमलं नाही. त्याच्यानंतर म्हटलेलं की आत्ता थांबायचं थोडा वेळ, जेव्हा कधी जमेल तेव्हा जाऊ. मग आम्ही इथं लागल्यानंतर जेव्हा सचिन दादाला पुढाकार घेऊन, कारण त्याला गाडीतला काम माहिती आहे, म्हटलेला तू जरा चौकशी कर. मग वाघबारशीच्या दिवशी सचिन दादा चौकशी केला जाऊन त्यांनी सांगितलं असं असा एवढा एवढा EMI, असं असं डाऊन पेमेंट आहे सगळं व्यवस्थित. म्हटलं ठीक आहे, आपल्याला जमतं आहे. मग सचिन दादाला घेऊन एक दिवस आम्ही गेलेला, 2 दिवस आधी. मग सगळं ठरवलेला. त्याच्यानंतर काल परत गेला. अशा या गाडीसाठी पण 3 फेऱ्या झाल्या. आणि फायनली आज आम्ही आता गाडी घेणार आहात. भारी वाटतं. आणि आता इथनं जातं चालत अंकुशकडं. अंकुश म्हणाला की आज आपल्याला गाडी घ्यायची तर आपण आपल्या चॅनलचा टी-शर्ट घालूया. बघा, अंकुश दादाच्या कोकणी माणूस टी-शर्टचा चॅनलचा टी-शर्ट आहे हा. हां, तर दोघांनी पण सेम टी-शर्ट घालून आता जाणार आहे. आणि सचिन दादाच्या गाडीतून आपला आज शेवटचा प्रवास आहे. म्हणजे 10 सप्टेंबरला आपण जॉब जॉईन केला होता. त्याच्यानंतर एक 15 सप्टेंबरच्या 13 तारखेपासून सचिन दादाची गाडी, 13 सप्टेंबरपासून काल आजपर्यंत. आज 13 नोव्हेंबर आहे. म्हणजे जवळजवळ 2 महिने पूर्ण दादाची गाडीतून आपल्याला यायची सोय झाली. एवढ्याशा जॉबसाठी आपण अगदी हायफाय 4 व्हीलरमधनं जायचो कामाला, अगदी मॅनेजरसारखा. तर भारी वाटायचा. आता आपण 2 व्हीलरनी जाऊ दररोज. चला आता दादा डायरेक्ट अंकुशच्या इथं भेटतं, ठीक आहे. बघा आरुष बांधावर उभा राहून काय बोलतोय. होय ना, आज जो काय ऐकतो काय आम्ही. बघा अंकुशदा चमकतोय बघा. चॅनलचा टी-शर्ट, शूज बीज भारी एकदम. हां नाही, हां चला बघा मंडळीनं, चमकतोय आपला हिरो. दाढी उठी करायला पाहिजे होती. हां पण ठीक आहे. चॅनलचं टी-शर्ट दोघांचं पण मॅचिंग. चला निघालेला, आता जाऊया दादाकडं. चला मंडळीनू, सचिन दादांची गाडी येते. आज दादाच्या गाडीतून आज शेवटचा प्रवास आहे म्हणून स्पेशल शूट करता दादाची गाडी. अरे बाप रे, अंकुश दादा हिरो बघा भाई. आज माझी सीट जाते का काय, धोक्यात आली माझी सीट आज. खालनं ST आली.
चला, अरे वा, हिरो चमकला. हा हा, या बसा. थँक्यू सचिन दादा, गुड मॉर्निंग. हा कसं वाटतंय हा, म्हणजे चला निघालेला वेदांत आहे पुढं. कसा वाटतंय हमको? दादाच्या गाडीत शेवटची फेरी ना. हा हा, आपटला मी पुढं. वेदांत, तुला काय वाटतंय बाबू? मला हा, थांबवूया. पहिला दिवस आठवला की नाही दादाच्या गाडीतला? चला मंडळीनो, चला चला, आज शेवटचा दिवस आहे आपला माझ्याबरोबर. दादांच्या गाडीतून आज शेवटची ट्रिप. कारण येताना आपली गाडी असणार आपल्यासोबत नवीन, आणि इथपर्यंत आपल्याला दादाने खूप साथ दिली, खूप सपोर्ट केला. आमची अगदीच गैरसोय होती, पण दादानी आम्हाला मेसेज करून खरंच खूप चांगला सपोर्ट केला, चांगली सोय केली. अंकुदा काय म्हणतोय बघ, दिसतोय? हा, आणि आता जी आमची सोय झाली गाडीची हा. ती सुद्धा दादा मुलेच आहे. हो, ते आम्हाला चांगला सपोर्ट केलाय. हा. ते बोलतात ना, देवच आमच्यासाठी धावून आला. कारण आम्हाला गाडीमधलं काय जास्त म्हणजे त्याचा EMI, डाऊन पेमेंट, कॅल्क्युलेशन किती काय ते काय जास्त काय आयडिया नाही. मग दादानेच माहिती काढून वगैरे सगळे आम्हाला. दादा तर आमच्यासाठी म्हणजे आम्हाला डाऊन पेमेंटसाठी पण आमच्याकडे काही तेवढी तयारी नव्हती. तर मग दादा आमच्यासाठी 0 डाऊन पेमेंट कुठं काय होतंही काय तर पण बघायला आमच्यासाठी गेले होते सेपरेट. तर तसं काय झालं नाही, पण आता जो काय आहे तो करतोय आम्ही. सो आता ऑफिसला जाऊ. जास्त आता काय मोठा व्हिडिओ करीत नाही, कारण मेन आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे गाडीचा, तो तुम्हाला बघायला आवडणार आहे तो. त्यामुळे आत्ताच हा ऑफिसला पोचलेला का डायरेक्ट दुपारी सुटल्यावरच आपण चालू करू. ठीक आहे, टाटा. आणि तुम्ही त्याच्यात एक ॲड करा त्याच्यात, हा हा, जे आपल्या म्हणजे युट्यूबवरने एकाने बघितलं होतं त्याच्यामध्ये की कुठेतरी दादा, बाबू दादा तुम्ही बाईकची व्यवस्था करा. हा हा ते आज हा, आमचे खरं पूर्ण झालेले आहे. होय होय होय, मध्ये आहे तुमच्या, खरं आहे. आणि ते आम्ही 2 महिन्यामध्ये क्लिअर केलेले आहे. कमेंट मध्ये आपल्याला जे सांगतात की बाबा आता गाडीची 2 व्हीलरची सोय करा, तुम्हाला ते परवडेल. तर ती गरज होती. हा, तर आता ती 2 व्हीलरची साक्षात सोय पूर्ण होणार आहे. आज आमची प्रत्यक्षात पूर्ण होणार आहे. तुमच्या कमेंटमधून जे तुम्ही सपोर्ट करतायत, जी तुमची इच्छा आहे की बाबा आताची सोय व्हावी, ती आज होणार आहे. सो थँक्यू सगळ्यांना, असंच प्रेम करत राहा. चला भेटूया लवकरच. बाय. चला मंडळीनो, पोचलेला कंपनीच्या गेटवर. आता भेटू लगेच सुटल्यावर डायरेक्ट तिकडं तळीवर. हा, चला मंडळीनो, हाफ डे सुट्टी घेऊन आलेला आणि पोचलेला आता आपण शृंगारतळी वेळम फाट्यावरच्या रत्नेश्वर TVSच्या कंपनीचा आपला हे आहे, शोरूम आहे. बघा इकडे गाड्या बघा किती भारी भारी. आतमध्ये जायच्या आधी तुम्हाला इथल्या गाड्या दाखवतो, कारण रस्त्यांवरच जाता येताना ह्याच गाड्या बघून आम्ही एकदम असा विचार यायला लागला होता आपल्याला पण लवकर घ्यायचे. चला आज जाऊया. चला, अंकुश बघा माझ्या आधीच येऊन बसला आहे. नमस्कार सर, आलो आहे. चला, ए सचिनदा आला, गाडी लावायला गेला आहे. कुठे गेला? तिथे बाजूला, तेव्हा आला. लगेच घेऊया प्रोसेस करून. आपली गाडी. तुमचं दोन शब्द मत मांडा. काय कसं वाटतं तुम्हाला? कसं सांगतो आता माहिती का, हां 2 महिन्याचा तुमचा घट्ट प्रवास होता. हां, बरोबर. कारण या प्रवासामध्ये तुम्ही काही अडचण दिली होती. त्यानंतर मी प्रवास करत असताना मला तुम्ही एसटीने प्रवास करण्याचं कळलं, कारण तुम्ही पण कंपनीत होते. बरोबर. तेच माणूस आपल्या गावात किंवा ते माणसं आहे, ते आपली तुझं आहे, कुठे ते 2 पैसे कमवण्यासाठी बाहेर जात आहे. मी पण त्यासाठी व्यवसायाची बाहेर लागलो आहे, आणि त्यातून त्यांना आपली हेल्प करण्यासाठी मी तुम्हाला एक कॉल केला, बरोबर. तो व्हिडिओ मी फेसबुकमध्ये कोकण काठीच्या यूट्यूब चॅनलवर पाहिला होता. हां, पाहिल्यानंतर कोकणी माणूस, अस्सल कोकणी. हां अस्सल कोकणी माणूस म्हणून. हां त्यानंतर जो माझा रिप्लाय केला होता, मी तो एक मेसेज टाकला होता. हां तेव्हा मी कामासाठी जात असेल तर मी माझ्या मला पण आवडेल. हां, बरोबर. आपल्या गावाच्या तुम्हाला लागण्याचं तर मी करेन. हां त्या पद्धतीने मला चांगला प्रकार केला. दुसऱ्या दिवशी याला मला कॉल केला,
दुसऱ्यापासून माझ्यावरती जर्नी चालू आहे. आज 2 महिने पूर्ण झाले. 2 बरं. महिने म्हणजे तुम्ही मला चांगल्या प्रकारे एक केलं, तुम्ही तुम्हाला चांगल्या प्रकारे एक केलेली आहे. हां आणि आज तुमचं साक्षात खरोखर जे स्वप्न होतं हां की मला तो बाईक घेण्यासाठी तुम्ही 2 वेळा तुम्ही सेंटरला आला होता हां त्याच्या इलेक्ट्रिकसाठी. हां बरं. हां म्हणजे फक्त गाडी नव्हतं तरी पण आपण अनेक मार्गाने त्याला सुरू करण्याचा प्रयत्न केला. बरं. आणि आज आपल्याला सांगायचं तुझं नाव कसं? सौरभ साहेब. हां आणि आपल्याला चांगल्या बजेटमध्ये आपल्याला ही गाडी उपलब्ध केलेली आहे. पाहण्यासारख्या बजेटनुसार म्हणजे आपल्याला जे पाहिजे होतं हं. तेच बजेट आपल्याला आज पूर्ण झाले. त्या पद्धतीने आपण गाडी घेत आहोत. आपण चांगल्या प्रकारे मला म्हणजे मलाही मदत होती थोडंफार. संध्याकाळी येण्यासाठी मी पण एकटा करत होतो. हां दोघांचं चांगल्या प्रकारचं मला सहकार्य लावतो. त्याबद्दल तुमच्या दोघांनाही आपण इथेच करतो. आणि तुम्हाला अशी तुमच्या मनामध्ये असलेली इच्छा हां. आज खऱ्यासाठी पूर्ण झाली. धन्यवाद दादा. आम्ही सुद्धा तुझ्या खूप खूप आभार मानतो, कारण तुझ्यामुळे हे दिवस आम्हाला बघायला भेटले. बाबूदादा काय सांगशील? बाबूदादा सहीमध्ये प्रोसेस पटकन करतो, कारण दादा आपल्यासाठी वेळ काढून सुट्टीनं गतम घेतला, ब्रेकमध्ये आला, त्याला हो. लगेच जायचं आहे. जायचं आहे. प्रोसेस पहिली करून घेतो, मग बोलूया आपण. तिकडे आतमध्ये सर सुद्धा जेवत आहेत. ते बोलू नंतर आपण भेटूया. इकडे आहेत सर. त्यांचं नाव कसं बोललात? हां हां फायनान्सर आहेत ते. हां त्यांनी पण आपल्याला चांगल्या प्रकारे म्हणजे सहकार्य केलेलं आहे. हां जे आपल्या बजेटमध्ये पाहिजे होतं हां त्याच पद्धतीने आपली बजेटप्रमाणे गाडी आहे. त्याप्रमाणे आपली गाडी आहे, बजेटप्रमाणे आहे. आपल्याला बजेटप्रमाणे आपण गाडी घेतली आहे आणि आपल्याला एम-आय पण आपल्याला कमी प्रमाणात दिलेलं आहे. सर्वजण आमच्यासाठी देवासारखे धावून आलेत. ते तुमची गाडी असतं तुमच्यापासून तुमची जर्नी चालू होईल. होय. मी तुमच्या पाठीमागे असणार आहे. हां चला. हा सुटलाय हा ना. वा वा वा. बाबूच्या चेहऱ्यावर आनंद बघा. फुलं पण दिल्या. चला आता बांधून घेऊया. मोबाईल नंबर सांगा याचा. हां मोबाईल नंबर दादा इकडे 2 मिनिटं बांधूया. बरोबर आहे सेंटर बरोबर आहे. पण तू व्हिडिओ बघ, सेंटर बरोबर आहे. सेंटर बरोबर आहे. आता मी इकडनं बांधलाय, तिकडनं ॲडजस्ट करेन. तुझ्या इकडे तू बस ना. इकडे इकडे बाबूच्या इकडे थोडं. बस. हां बस. ओके ओके चालेल. तो हलणार नाही ट्रॅव्हलिंग. मनामध्ये एवढी खुशी आहे ना हां की आज पूर्ण झालेली आहे. हा? घरी जाईपर्यंत काय खरं नव्हतं. आज दिवस उशिरापर्यंत. काय सांगाल? एवढं भारी वाटतंय. आयुष्यातली पहिलीच गाडी आहे. सायकल यापूर्वी चालवलेली आहे कॉलेज लाईफमध्ये, पण 2 व्हीलर पहिल्यांदा घेतो आहे. दोघांनी मिळून घेतो आहे. छान वाटते. आता मस्त चालवत जाऊ. आणि एक गोष्ट सांगायची ती म्हणजे सचिन दादासोबतच आता आलो गाडीतून. तर सचिन दादाने खूप चांगली साथ दिली, पण आज त्याच्या गाडीतून शेवटची फेरी आहे. त्याच्या गाडीतून शेवटची फेरी याचा दुःख आहे, पण याच्या पुढचा प्रवास 2 व्हीलरवर होणार आहे त्याचा आनंद पण आहे. दुःख आहे म्हणून आनंद आहे, नाही तर समजा. या थँक्यू सर. थँक्यू. हे आपलं इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे गाडीचं. हां ते तुम्हाला स्टार्ट करताना फक्त कधी पण ब्रेक आणि स्टार्टचं बटन दाबायचं. म्हणजे तुमची गाडी स्टार्ट होईल. हे तुमचं इथे झिगझॅग लाईटचं बटन आहे. झिगझॅग लाईटचं बटन स्टार्ट करताना फक्त हे काही सेकंद दाबून ठेवायचं आहे, म्हणजे झिगझॅग लाईट स्टार्ट होईल. आता बघा असं पुढून घ्या असं.
पुन्हा राऊंड पुढे रिझल्ट लाईट चालू झाली गाडी दोन्ही इंडिकेटर हां हां त्याच्यानंतर हे इथे हॉर्नचं आहे हे पास लाईटचं आहे रिझल्ट लाईट बंद करायचं फक्त हे पण बंद हे एकदाच दाबायचं. एकदा दाबायचं हे इथे होतं आहे अपर डिस्प्ले हे आपण आणि प्रेस करायचं आहे आणि उजव्या हाताला फिरवलं की पेट्रोलचं टँक ओपन इथनं फिरली आहे आणि आहे असं लेफ्ट साईडला फिरवलं की बूट पेस ओपन होईल हे तुमचे 2 हाफ साईज हेल्मेट राहतील एवढा बूट पेस आपल्या गाडीला आहे ओके चलो थँक्यू पेपर पेपर देतील आता ओके समजलं तुमचं टँकचं समजलं आहे कशी वाटते कशी वाटते कडक कडक जबरदस्त जबरदस्त आज आपला दोस्त आलेला नाही तो आपला दुसरा चौथा दोस्त आहे तो आलेला नाही आज त्यांनी मुबारक बोललेला आहे जे आपले स्वप्न होतं ते आज पूर्ण झालेलं आहे आपण उतरवलेलं आहे आणि ते तुमच्या मुलं सचिन दादा आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही सकाळी जेव्हा गाडीला किक मारू तेव्हा तुमच्या आठवण येईल बाबा भेव का बाहेर हां हां बाहेर मी काढून देतो तुम्हाला गाडी हां हो अनुभव माणसाला कळलं काय आणि बस स्टँड लागले गाडी आपण गाडी बाहेर काढून झाली आता आपण सरांपासून सुरुवात करूया पेढे देऊन घेऊया तुम्ही जे तुम्हाला व्हिडिओ असेल करा आणि मग मी निघतो अभिनंदन थँक्यू सर करतो तुम्हाला दोघांना पण थँक्यू आता दादाला पहिला दादाला 2 खाणार थँक्यू जी मनामध्ये असलेली इच्छा आज साक्षात पुढे झाली थँक्यू चला आता तुम्हाला पण घ्या राग यायला नको नंतर नंतर मला तुम्हाला न आपल्या बघणाऱ्यांना हम्म. हां बघून देतो मग आता झाला आम्ही निघू शकतो ना हो येस चालेल वसाड्याचं मला नाही म्हणतो तुमच्यासाठी साहेबांनी आपल्या तालुक्याबद्दल सहभाग केलेला आहे हां होय होय त्यानंतर खूप छान. सौरभ साहेब हां त्यांचं पण घ्या हम्म. अभिनंदन तुम्ही आम्हाला चांगलं सहकार्य केला त्याबद्दल तुमचं अभिनंदन कारण आम्हाला ते बजेट पाहिजे होतं आम्हाला फायनान्शियल पाहिजे होतं ते आम्हाला बरेच काही ठिकाणी 2-3 ठिकाणी आम्ही गेलो होतो. बजेटच्या बाहेर गेलो होतो तुमच्याकडे आलेलं होतं. होय होय आम्हाला जे पाहिजे होतं जी आमची चर्चा झाली फायनली त्या बजेटमध्ये आपल्या साहेबांनी आपल्याला पाण्याचा EMI करून दिलेला आहे तर पुन्हा एकदा ते त्याबद्दल ओके थँक्यू चल मी आता निघतो बाय बाय हां चालेल हां चल जाताना सावकाश जायचं गडबड करायची नाही नाही आम्ही इथं आरामात जाऊ. हां चल येऊ हां आता आपण फिरूया जरा सरांना आपल्या चॅनलबद्दल काय काय सविस्तर माहिती पाहिजे ते सांगूया हां चालेल हां पेढे बिडे अरे आहे ना बॅगेत आहे एक मिनिट ए मस्त आहे ना हो एक नंबर भाई आता आम्ही स्टँडवर लावतो चांगला केलाय गाडी येते ना नाही गाड़ी इधर कोई गाड़ी नहीं आती आएगा तो साइड मस्त हार भी लगा के एक नंबर नाझील भाऊ आपला गाडीतला पार्टनर आता नाझील भाऊ पण नसणार मग आता तुम्ही कसं 2 व्हीलरने जाणार ना तळीला हो किंवा एसटी एसटी ना तो वो लाइन आता सचिन दादा पण 2 व्हीलर घ्यायच्या विचारत आहे म्हणजे त्याची हा आहे तीच घेऊन येईल मग जाऊ आपण सांगा ती
सांगा ती टू व्हीलरनी जाऊ तिघ जण चौघे जण नहीं जाऊ सोबत मस्त मस्त झाला. की मेरा दिल खुश हो गया गाड़ी देख के, हाँ? एक नंबर करे भाई मस्त आता गावी कधी जाते रात्री रात्री 2 वाजता ट्रेन रात्री 2 वाजता ट्रेन रात्री 2 वाजता आता इकडनं कधी निघणार इकडनं 8 वाजेपर्यंत बाईक आहे ना आपली बाईक घेऊन चिपळून डायरेक्ट नाही गाडीला तळीला तिथनं हा आमची भावाची गाडी हा, हा. अंकुश भाऊ चला हा? हम्म. आणि या लवकर कसं काय बघा आईची तब्येत वगैरे हा हा बघतो दिल खुश हो गया हा 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 थँक्यू चलो ए येतेस का मी जाऊ चला हा 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 मंडळीनू मधल्यावर येऊन पोचलेला अंकुताच्या घरात आणि आमचे मेन ड्रायव्हर सुनील दादा गाडीची टेस्ट घेत आहेत हा काय मग सुनील दादा एक नंबर एक कशी आणलेली आहे गाडी मस्त आहे कडक आहे एक नंबर हा 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 मेन माणूस हा आरुषची मम्मी हा मेन माणूस कोकणी माणूसची गाडी आलेली आहे काय समजली हा होय होय मामी येते आता मामी येते अंकुश दादाची आई सुनील दादाची आई येते आमची मामी मामी धावत आली दमलीस बघ बघ अंकुश दादाने गाडी घेतला ज्युपिटर हा कोकणी माणूस चॅनलची गाडी गाडी घेतली मम्मी आई मी नव कोकणी माणूस कोकणी माणूस अस्सल कोकणी मामे हे मामे कोकणी हे माणूस चालवून बघतेस काही म्हणजे टेस्ट ड्राईव्ह बघ बरोबर आहे की गाडी अगं खरोखर चालवीत नाही का फक्त बसून बघ त्या बाजून बस इकडं अशी नाही बसायची नाही चालू नाही करीत अशीच बसू दे फक्त हा चल आम्ही चालत चला जाऊ दे गाडी टुर चल हा चालव काय हा चालू हा चेहऱ्यावरचा आनंद हा हाच पाहिजे आपल्याला बरोबर दुसरं काय हवा चला चला जाऊ दे धूम धूम करा धूम 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 अशी 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 धूम जाऊ दे अशी तुझा लेख बघ धुमधुम करीत ऐक. चला आता वरती चला आता वर जातो आमच्या इथे जातो हा अरे तिथे बस बघता तुला चालवते इथे काय त्याला सपाटवर नेता वर आणि तिकडं मी शिकवेन मी शिकलो नाही अजून अरे आधी शिक. हा अरे तू शिकलो का तुला डबल सीट घेईन हा त्याला मी सपाटावर नेता वर हा शिकवता तिकडे मत आहे त्याला सायकल येते त्यामुळे आता लगेच शिकली सुनील शिकलो रे सुनीलला शिकलो तू बस मी सुनील ड्रायव्हर आहे मेन अशी अशी ढकली शिकतो हा असा कलर घेतला चला निघायचा पुढं जायला चला मामी येते गाडीतनं वर नाही चावी एकच आहे का डबल घेतली चावी एकच आहे टाला भेटत नाही ना चावी. काय ग बरोबर तुमचा म्हणणं बरोबर आहे आम्ही त्याला सांगू पुढच्या टायमाला गाडीत 2 चाव्या पाहिजे हा. एक घरातल्या माझं देऊ एक आमच्याकडे एक बाबू म्हणजे हा नाही काय बोलले नाही बरं ठीक आहे आहे, 2 चला आता जाऊया वरती हा चल मामी येता हा बाय, बाय, बाय. आधी हात मेला आहे बहिणीला बरोबर माहिती बघ हा आपणच येडे मेलास 2 चाव्या आहेत मग आपलं ध्यानच नाही शे काय जो गाडी चालवतो आपण हा 2 चावी येत नाही डिक्की नाही ती 2च चाव्या बरोबर हम्म. हा एक गाडी इमर्जन्सी घरात ठेवायची डिक्की एक चावी. डिक्की खाली ना पलायची इथं. नाही ती आता डायरेक्ट आहे ना मग डिक्की नाही खाली हिला? डिक्की आहे पण ते कसं चावी तू कधी कधी अशी डिक्कीला असते गाडी नवीन गाडी आणलेली बघ चला बुरी आता आलेला घरात चला आता आपण पुढच्या कामाला वळूया पूजा करावी नाही कुठे जायतोय हा दादा हा पाना ठीक आहे चला आता आपण आपल्या घरात आलेला आहे घरातले सर्व आले आता पूजा करून घेतील आई सलोनी बाबा लौकिक ए हिरो इथं बसायली हा बॅग ठेवता कोण आहे बहिणी बिणी आहेत ना याला बसवायचं लौकिकला आहे जरा
हे लवकर बस तिथे जरा. अगं स्टाईल ठीक आहे चालेल. आधी फोन आम्ही तुला करत होतो त्याच्यातच नाही फोन लागला नसेल तर. ठीक आहे बाबू हा हे बाबू बाबू इथे करा करा एक एक नाही काय नाही काय दाबा का तिकडे टायर टाकलाय आज काय नाही तुम्ही टायर टाकलाय. इथं टाकायचं. ए आमच्या पप्पांची आणि अंकुश दादाची गाडी, अंकुश काकाची गाडी, आमच्या पप्पानी नवीन गाडी घेतली या. नवीन घ्यायला पूर्ण टाकायचा ना नाही दोन्ही टाकून टाक. आपण आणली होती तुला कशात बॅगेत काढा ती. पगार नवीन एकदम एक गुलाबच आणायचं आहे ना. फुल. नाही वाटतं ती पिशवी तिथून कुठं नाही फुलांची. मला नाही. या गाडीवर बिझनेस वाढू दे यांचा. बिझनेस वाढू दे आणि व्यवस्थित आपलं सुखरूप चालव चालू दे. हा सुखरूप चालव दे बाबा हा नारळ. अरे आता नाही ते सांगतो थांबायला. पडा इथं. ते काम दे म्हणजे पुढून काय आता हे बाबूला बसव, बाबूला तू असं हे करून हा बाबूला बसव. बाबूला झाली पूजा करून कोण कोण येतात? हा फिरवा असा गोल फोडा. ड्रायव्हर नजर ओ दादा हा आता हॉर्न वाजवायला देतो हा. ते गावने म्हणे. हा बाबू हॉर्न वाजव. ए बघा आमचा बाबूला हॉर्न वाजवतोय. खाली खाली बाबू खालचा हॉर्न आहे खालचा खालचा हा पिवळा पिवळा हा हा दाब दाब दाब. ए उभा राहा उभा राहा उभा राहा मध्ये दिसशील. हा वाजव 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 वाजव. रिॲक्शन बघा रिॲक्शन बघा. हा आता एकदा एकदा बाबा एकदा हा. बाय बाय टाटा चौकाचा बाय बाय. बाय बाय. हा एकदा एकदाच एकदाच ही ओ थांबा दादा. लोक वरडतील. हा बस बस या 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 सगळ्यांनी या आता बाकीच्यांनी या. शूटिंग बंद करा आता. हा तर काय आला हो या शूट नाही आता पाहिजे ना कोण कोण कॅमेरामॅन थांबू शकत नाही. चालतं. आता अचानक आम्ही अचानक आलेला म्हणून नाही तर तुम्ही तयार झाले असते आम्हाला माहिती आहे. चुकी काय काय करते केस विंचरतात. बरोबर काय साडी नेसणार असं. ह्याचं काय समाधान होत नाही. मजा आली एका मुलाला. अरे बाय काय रा. आता धरून हाच काम आहे वाटतं मला. हा बसा बसा बसा. तुला आवडे ह्यांच्या गुलाब झाल्या आणि तो झाल्या. काय झोपली होती? मी घरी कित- झोपलो हा, होतो. कोण येते? गाडी सुपी वहिनी आहे ना? टायर टाकायला. आदर झोपलो होतो. मग ती थोडा वेळ बंद केलं चालेल मग. खाली गेले होते का? खाली गेलो होतो आयशी बाबू चालव. बघितलं ना ते बोलते आते माझ्या तर दुसरी काय आली बघ. हो मामीने दाखवलात काय? होय होय ये सुरी काय? चेहऱ्यावर माझ्या आनंद मावेना. बरं आहे ना. ये. गाडी सुपी वहिनी येते ना. हो, येते. हिरो बाबू दादा ये. बाबा हा बघ मी कसा हिरो दिसतोय. तुला देऊ बाबूला घाला. बाबूला देऊन बघता वहिनी पूजा करायला. नाही आता फोटो पुरता. हा. अरे नाकावर राहतच नाही नाकावर राहत डोक्याला डोक्याला. हा हा आता हॉन आता हॉन आता हॉन कुठे हॉन. काढा काढा. नाही नाही पडला पडला काढा. पडला. काय हा इथे इथे ना. चौकस चौकस. ओलं करा पाहिजे. होय नको नको ओला नको. नाही तर राहू दे. असं असं काढ मग नाही राहायला चालेल. असा थोडासा जरा हे करू म्हणून ओला नको. ते डाग जात नाही मध्ये डाग जात नाही त्याच्यामुळे. बघ कसे काढते स्वस्तिक ना. हो या. वहिनी चला आता बाबा नारळ. हे चप्पल काढा रे.
पाणी नको इथं पाणी खायचं टायरला लावतात. थोडं टायर लाव बस नजर विजय सर्वांची जाऊ दे मामाची काकाची ताईची माईची नजर काढून टाका सर्वांनी शंपम लिंबू आला, शटंपम. उडवून टाका लाईट चालू आहे काय आता गेले चालू होय हॉर्न घे ह्याला हॉर्न वाजवायला दिली ना बघा बाबू बाबू सुपी काकीला हॉर्न वाजवून दाखव हे चष्मा दे दाखव सुपी काकीला हॉर्न वाजवून दाखव हॉर्न दाखव हॉर्न हॉर्न वाजव हॉर्न हॉर्न वाजव हा 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 कुठे हॉर्न हॉर्न कुठे आहे हा हा वाजव वाजव हा 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 सारखा तर तो हलत राहील. मजा आहे आता बस बाबू बस 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 ती एकदाच वाजवायची एकदा असतो तो. संगीत यायला संगीत यायला हा इथं ठेवा इथं राहतील बघा पहिले बस झालं बाकी एकाला खोबऱ्या देऊन टाक मजा झाली बाबूची अर्धा तर चला कमी आता टाक. चला गाडी घरात आल्यावर पहिला लवकिकला फिरवतो बघ कसा धरून बसलाय बघा जोरात पप्पासला पकड बाबू जाऊया गाडी जाऊया जाऊया काय हा चल हा सावकाश चला स्टॉप आला उतरायचा का काय रे पोरानो आलात काय शाळेत ना तुमच्यासाठी गिफ्ट आणलाय बघा खास वेलकम वेलकम का कॉंग्रॅच्युलेशन मी याला शिकणार कितवीला आहे तुला हा थँक्यू वेलकम म्हणतो आता मग आता चला सगळ्यांना फिरवणार 10,000 रुपये काढायचे हा होय फोटो बिटो काढलेले पाठव सगळ्यांना पाठवून असते चला मंडळीनो गाडी घरात आली बाजूच्या दादांच्या घरात अंगणे तिथं पार्किंग केलेली आहे पुढं अंगणा विना आहे जायला काय असं अंगणावर पुढं नको इथनं आपलं दादाच्या अंगणात काढली का फणसाखाली डायरेक्ट गेली रस्त्याला गाडी ठीक आहे चला टाटा आता काहीतरी कवर आणून ठेवायला हवं त्याच्यावर हा पार्टी भेटणार हा हा पार्टी कधी मला भेटणार पार्टी मिळणार बदलो जा तुम्ही चला मंडळीनो आता घरात जाऊन फ्रेश होता आपली गाडी आता आलेली आहे आता आपण दररोज अंकुलचा आणि मी गाडी आपल्या जायचा बाबू कुठे झालास माचीस घेऊन चला मंडळीनो घरात आलेला आता आपण हा व्हिडिओ इथं संपवूया आणि खूप मस्त वाटते उद्यापासून मस्त सावकाश सांभाळून कामावर जाऊ आणि तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या अंकुदाच्या कोकणी माणूस आणि माझ्या असल कोकणी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा टाटा बाबू टाटा कर टाटा कर हाय सलाम केला क्या बात आहे हां चला